बनवते नारळी भात। हा नारळी भात आपण कुकरमध्ये झटपट करणार आहे। त्यासाठी आपण साजूक तूप घेतलंय, दोन चमचे तूप घेतलंय, तर प्रथम त्यात लवंग आणि दालचिनी टाकून घेऊया। आता हे बदाम आणि काजू आहेत, तुपात छान परतून घेऊया। लालसर होईपर्यंत आपण ते परतून घेऊया। लवंग, दालचिनी, वेलदोडा याच्यामुळे भाताला छान सुगंध पण येतो आणि चव पण येते। हा नारळी भात आपण गूळ टाकून करणार आहे, साखर नाही वापरणार, गुळाचा करणार आहे। छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलंय आपण बदाम काजू। आता ह्या वेलदोडा आहेत त्या फक्त फोडून घेतल्या आहेत। हे तांदूळ आपण तुपात हे करून परतून घेणार आहोत। लांब बासमती दाण्याचा भात एकदम छान होतो। तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता। दोन तीन मिनिटं हा तांदूळ छान परतून घेऊया तुपावर। आता तांदूळ तुपात छान परतून झालाय, पाणी घालायचंय। हे पाणी मी गरम करून घेतलंय। पाणी टाकून घेते। थोडंसं मीठ घालून घेऊया। आता आपण हातात नारळाचा चव घालून घेऊया। तो तुपात कलसून घेतला तरी चालतो आणि असाही चालतो। छान मिक्स करून घेऊया। आता मनुके टाकून घेते। जेवढा तुम्ही तांदूळ घेतलाय तेवढाच तुम्ही गूळ घ्यायचा आहे, त्याच वाटीने। 1 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी गूळ, 1.5 वाटी तांदूळ असेल 1.5 वाटी गूळ, तेवढाच गूळ तो टाकून घेऊया। आता मी हे केशर घेतलंय, त्यात थोडं पाणी टाकून घेते आणि मग त्या भातात टाकणार आहे, म्हणजे भाताला छान केशरी रंग येईल। गूळ एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे, म्हणजे तो पटकन विरघळतो आणि गरम पाणी टाकल्यामुळे त्याच्यात तो पटकन विरघळतो। आता आपण हे केशरचं भिजवलेलं पाणी त्याच्यात टाकून घेऊया। दुधात भिजवून टाकलं तरी चालतं। थोडंसं तूप टाकून घेऊया। आता झाकण लावून घेऊया कुकरचं आणि 1 शिट्टी करून घेऊया।
एक शिटीनंतर आपण बघूया. बघा झाकण उघडलंय. एकदम छान नारळी भात तयार झालाय. आता आपण तो सर्व करून घेऊया. बघू शकता तयार झालाय नारळी भात. छान घमघमाट सुटलाय. तेव्हा रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण त्यात वरून थोडं तूप घालून घेऊया.